हॅलो स्टुडंट्स, आज आपण बायोलॉजीमध्ये इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा जो आपला टॉपिक चालू आहे याच्यातला इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितलेला. फादर ऑफ जेनेटिक्स ग्रिगोर जॉन मेंडेल होता, त्याची ॲटोबायोग्राफी पण बघितलेली होती आणि त्यांनी प्रयोगासाठी एक पी प्लांट सिलेक्ट केलं होतं. ते प्लांट का सिलेक्ट केलं होतं त्याची अनेक कारणं आपण बघितलेली होती. ओके, आता या मेंडेलनी जे प्रयोगासाठी पी प्लांट पायझम सॅटिवम नावाचं जे प्लांट सिलेक्ट केलं होतं, म्हणजे हे जे सिलेक्टेड पी प्लांट आहे, पी प्लांट याचं सायंटिफिक नेम जर आपण बघितलं तर ते आहे पायझम सॅटिवम. पायझम सॅटिवम किंवा याला असंही म्हटलं जातं गार्डन पी प्लांट. ओके, आता ह्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या विरुद्ध गुणधर्माच्या एकूण 7 जोड्या आहेत. सो 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहेत. याच्यामध्ये विरुद्ध गुणधर्माच्या अशा 7 जोड्या आहेत. 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. त्या 7 जोड्या कोणकोणत्या आहेत की जे मेंडेलनी त्याचा अभ्यास केला हे आपण बघणार आहे. तर इथं आपण त्याचं कॅरेक्टर लिहिणार आहे. कॅरेक्टर इथं डॉमिनंट पेअर लिहिणार आहे, म्हणजे जो प्रभावी असतो, जास्त प्रमाणात गुणधर्म तयार होतो त्याला डॉमिनंट म्हणायचं. आणि इथं रिसेसिव्ह लिहिणार आहे की जो कमी प्रभावी असतो याला रिसेसिव्ह म्हटलं जातं. म्हणजे कॅरेक्टर, त्याचा डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असा पार्ट आपण अभ्यासणार आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण त्याची फर्स्ट पेअर एक कॅरेक्टर घेऊया. जो स्टेम असतं, पी प्लांटचं जे स्टेम असतं त्याची हाईट. सो स्टेम हाईट. आता हे स्टेम हाईट म्हणतो आपण. वाटाण्याचं जे प्लांट असतं त्याच्यामध्ये एक टॉल आणि एक डॉर्फ असा कॅरेक्टर असतं. तर टॉल जास्त प्रमाणात असतात, म्हणजे टॉल हा डॉमिनंट आहे आणि डॉर्फ हा रिसेसिव्ह आहे. टॉल हा डॉमिनंट आहे, डॉर्फ हा रिसेसिव्ह आहे. याचा अर्थ इथं आपण बघूया की हे जर प्लांट उंच असेल तर त्या मानाने इथलं प्लांट असतं ते खुज असतं. कमी उंचीचं असतं त्याला डॉर्फ म्हणायचं, थोडं जास्त उंचीचं असतं याला टॉल म्हणायचं. म्हणजे टॉल कॅरेक्टर हा डॉमिनंट आहे, डॉर्फ हा रिसेसिव्ह आहे. ओके, इथं हे तुम्हाला जस्ट आपण लेटर्स पण वापरणार आहे की टॉलसाठी आपण कॅपिटल टी घेत असतो, डॉर्फसाठी आपण स्मॉल टी घ्यायचं. जे लेटर इथं कॅपिटल वापरलेलं आहे त्याचंच लहान लेटर इकडं वापरायचं. नावाचं पहिलं लेटर याचं घ्यायचं डॉमिनंटचं आणि त्याचं लहान लेटर मात्र इकडं लिहायचं. हे डी वापरायचं नाही. इथं जे लिहिणार कॅपिटल त्याचं स्मॉल इथं लिहायचं. हे झालं स्टेम हाईट. आता दुसरा सीड्सचा शेप बघणार आहे आपण. सीड शेप म्हणजे वाटाण्याच्या तुम्ही ज्या बिया बघितल्या त्यांचा आकार कसा असतो तर जास्तीत जास्त त्या गोलाकार असतात, म्हणजे राऊंड असतात. आपण कॅपिटल आर वापरत असतो राऊंडसाठी. आणि इथं राऊंड म्हणजे याचा अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल अशा बिया असतात. आणि काही बिया अशा असतात की ज्यावर तुम्हाला सुरकुत्या पाहायला मिळतात, व्रिंकल्ड म्हणतो आपण. व्रिंकल सीड्स असतात. इथं तुम्ही आर कॅपिटल लिहिला तर तो इथं आर स्मॉल लिहायचा. व्रिंकल सीड म्हणजे कशी असते, अशी वाटाण्याची बी असते की ज्याचा सरफेस रफ असतो. इथं मात्र सरफेस स्मूथ आहे, याला राऊंड म्हणायचं. आणि सरफेस जर असा रफ असेल तर त्याला व्रिंकल्ड म्हणायचं. इथं राऊंडसाठी तुम्ही काय वापरलेलं आहे, कॅपिटल आर नावाचं पहिलं लेटर वापरायचं आणि हे आर आहे तेच इकडं लहानमध्ये लिहायचं. सो राऊंड हा डॉमिनंट आहे आणि व्रिंकल हा रिसेसिव्ह आहे. याच्यानंतर ह्या सीडचा कलर बघणार आहे आपण. सीड कलर. ॲक्च्युली हा जो कलर असतो त्या बीमधल्या आतल्या कॉटिलिडॉनचा कलर असतो. कॉटिलिडॉन कलर असतो. आणि
हा जो कॉटिलिडॉन असतो हा येलो कलर जास्त प्रमाणात असतो. कॅपिटल वायनी दाखवायचं, नावाचं पहिलं लेटर आहे. आणि काहींच्यामध्ये हा ग्रीन असतो, खूप कमी प्रमाणात असतो. हेच लेटर लिहिलं हे इथं स्मॉल यूज करायचं, कॅपिटल वाय स्मॉल वाय. हा झाला सीडचा कलर, सीडचा शेप झाला, सीडचा कलर झाला. आता वाटाण्याच्या शेंगा बघूया आपण, पॉड्स म्हणायचं याला, म्हणजे पॉड शेप बघूया सुरुवातीला. वाटाण्याच्या ज्या शेंगा तुम्ही बघितल्या तर ते जास्तीत जास्त अशा फुगीर शेंगा असतात, म्हणजे थिक असतात. अशा वाटाण्याच्या शेंगा असतात, ह्या त्याच्या आतील बिया असतात. तर याला म्हणायचं इन्फ्लेटेड. इन्फ्लेटेड, इन्फ्लेटेड या शब्दाचा अर्थ थिक असणं, स्वेलिंग असणं, याला इन्फ्लेटेड म्हणायचं. आणि जास्तीत जास्त वाटाण्याच्या शेंगा अशा दिसतात, याला इन्फ्लेटेड. नावाचं पहिलं लेटर कॅपिटल वापरायचं, कॅपिटल आय. पण काही वाटाण्याच्या शेंगा जर बघितल्या तर अशा लहान साईजच्या दिसतात तुम्हाला, याला कॉन्स्ट्रिक्टेड म्हणायचं. म्हणजे थिक असेल तर इन्फ्लेटेड म्हणायचं, कॅपिटल आयनी दाखवायचं. लहान असतील तर कॉन्स्ट्रिक्टेड म्हणायचं, कॉन्स्ट्रिक्टेड. हे इथं जे लिहिलं आहे त्याचंच लहान लेटर इकडं वापरायचं. हा झाला पॉडचा शेप झाला. आता पॉडचा कलर बघूया. म्हणजे वाटाण्याच्या शेंगा असतात त्याचा कलर तुम्ही बघितलेला आहे, डे टू डे लाईफमध्ये आपण भरपूर वाटाण्याच्या शेंगा वापरतो. सो पॉड कलर आपल्याला माहिती आहे, वाटाण्याच्या शेंगाचा कलर असतो ग्रीन, जास्तीत जास्त ग्रीन कलर पाहायला मिळतो. आणि म्हणून याच्या नावाचं लेटर वापरायचं, कॅपिटल जी. आणि खूप कमी वाटाण्याच्यामध्ये याच्या विरुद्ध म्हणजे येलो कलर असतो, पण तो खूप कमी असतो. लेटर मात्र इथं जे लिहिलं आहे त्याचंच लहान लेटर वापरायचं. बघा एकूण वैशिष्ट्य किती आहेत, 7 जोड्या आहेत विरुद्ध गुणधर्माच्या. एक स्टेम हाईट, सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर आपण बघितलेला आहे. आता फ्लावर कलर बघूया. फ्लावर कलर, फुलांचे रंग. मॅक्झिमम याचे फुलं जे असतात ती पर्पल कलरचे असतात, कॅपिटल पीनी दाखवायचं. आणि कमी असतात ती व्हाईट कलरची असतात, स्मॉल पी दाखवायचं. फुलांचे रंग आले. आता या फुलांची पोझिशन पण बघायची, पोझिशन ऑफ फ्लावर. सो फ्लावर पोझिशन. जास्तीत जास्त फुलं ही ॲक्झिलरी असतात, म्हणजे ॲक्सिसला तयार होतात. हा ॲक्सिस असेल तर फ्लावर इथं तयार होतं, म्हणजे ॲक्झिलरी म्हणायचं. एनी दाखवायचं कॅपिटल. आणि खूप कमी टर्मिनल असतात, टोकाला तयार होतात, त्याला टर्मिनल म्हणायचं, स्मॉल लेटरनी दाखवायचं. आणि सगळ्यात शेवटची जी पेअर आहे ती म्हणजेच बघा, इथं आपण बघितलं की फ्लावर पोझिशन बघितली आणि फुलांचे रंग पण बघितले. तर याच्यात एकूण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. 7 जोड्या कशाच्या आहेत, एक स्टेम हाईट आहे, सीड शेप आहे, सीडचा कलर आहे, पॉड शेप आहे, पॉडचा कलर आहे, फ्लावर कलर आहे आणि फ्लावर पोझिशन आहे. अजून सोपं काय आहे बघा, फुलांची 2 वैशिष्ट्ये आहेत, शेंगाची 2 वैशिष्ट्ये आहेत, बियाची 2 वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सीडची 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत, पॉडची 2 आहेत, फ्लावरची 2 आहेत आणि हाईट मात्र स्टेमचं एकच कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे हे लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जातं. सो दीज 7 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स वॉज स्टडीड बाय द मेंडेल इन रिलेशन विथ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स प्रत्यक्षात आपण हे प्रत्येकाचं एक एक्झाम्पल घेऊन क्रॉस करून पण बघणार आहे की एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडं कशा पद्धतीनं ट्रान्सफर होतात, ज्याला आपण लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणतो, मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणतो, हेही आपण बघणार आहे. पण हे आता मेंडेलचं जे वैशिष्ट्य आहेत यांनी अभ्यासली, त्याचे एक्सपेरिमेंट्स आपण खूप डिटेल बघणार आहे, लॉही अभ्यासणार आहे. हे सगळं करत असताना मेंडेल सक्सेस कसा झाला हे पण बघूया. व्हाय डिड मेंडेल गेट सक्सेस हे आपल्याला बघावं लागेल, कारण ज्या अर्थी तो जिनॅटिक्सचा फादर झाला आहे हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे, हे खूप मोठा सक्सेस आहे. तर तो सक्सेस कसा झाला, कोणकोणत्या कारणाने सक्सेस झाला
हेही आपण बघूया. थेरीमध्ये विचारलं जातो 2 मार्क्ससाठी, शॉर्ट आन्सरसाठी विचारला जातो वाय डिड मेंडेल गेट सक्सेस. तर हेही आपण बघूया की मेंडेल हा यशस्वी का झाला त्याच्या कामामध्ये. किंबहुना केवळ मेंडेलच नाही, आपल्यालाही आपल्या कामामध्ये आपल्या फील्डमध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तर काही सक्सेस मंत्र जे मेंडेलने दिले ते आपण बघूया. एक पहिलं सगळ्यात महत्त्वाचं मेंडेल सक्सेस होण्याचं कारण आहे त्याचं जे त्यांनी प्रयोगासाठी निवडलेलं प्लांट मटेरियल असतं आणि ते प्लांट मटेरियल कोणतं हे तुम्हाला कळालेलं आहे. पी प्लांट, गार्डन पी प्लांट किंवा पायझम सॅटिवम हे वाटाण्याची वनस्पती त्यांनी निवडली. का निवडली त्याच्या अनेक कारणं तुम्ही बघितली. ते लहान साईजचं असतं, ते ॲन्युअल आहे, शॉर्ट लाईफ स्पॅन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सेल्फ पॉलिनेशन पाहायला मिळतं, क्रॉस पॉलिनेशन पाहायला मिळतं, फुलं मोठ्या साईजचे आहे, अशा अनेक वैशिष्ट्ये आणि 7 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स आहेत आत्ताच आपण बघितले. सो सिलेक्शन ऑफ पी प्लांट वॉज परफेक्ट. सिलेक्शन of pea plant was perfect. खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे अनेक वेळा असा वेळ येते की काहीतरी चॉईस करायचं असतं, निवड करायची असते, सिलेक्शन करायचं असतं. जर आपण योग्य सिलेक्शन केलं तर सक्सेस रेट वाढतो. मेंडेलचंही असंच झालं. त्यांनी जे पी प्लांट सिलेक्ट केलं ते अतिशय अचूक निवड होती आणि त्यामुळं मेंडेलला सक्सेस व्हायला मदत झाली. दुसरं, जे काही प्रयोग केले त्या प्रयोगाचं जे रेकॉर्ड होतं, तो जो काही काम करायचा ना, डेट वाईज त्याच्याकडे ते सगळं रेकॉर्ड लिहिलेलं असायचं. सो मेंडेल मेंटेन अप टू डेट रेकॉर्ड. मेंटेन अप टू डेट रेकॉर्ड खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे काही डेली काम करत असतो त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असलं पाहिजे आणि मग जेव्हा हवं त्यावेळेस डेट वाईज रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल होतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मेंडेल जिवंत असताना तो सायंटिस्ट आहे हे कोणाला माहीतच नव्हतं. जगातली एवढी मोठी डिस्कवरी जेनेटिक्स संदर्भात ज्या माणसाने केली तो शास्त्रज्ञ आहे हे कोणाला माहीत नव्हतं. तो एका चर्चमध्ये एक धर्मगुरूचं काम करायचा, शिकवण्याचं काम करायचा, टीचिंग करायचा, धर्माचं शिक्षण द्यायचा. आणि ते करत असताना त्यांनी हे जे प्रयोग केले त्याची जगातली टॉपची लॅबॉरेटरी काय होती माहीत आहे का? त्याच्या चर्चच्या शेजारी एक पडीक जमीन होती, छोटंसं शेत होतं, अगदी छोटं होतं. 6 मीटर बाय असं 40 मीटर लांबीचं एक शेत होतं आणि ती जगातली सगळ्यात टॉप लॅबॉरेटरी होती. आपला व्ह्यू काय असतो बघा, जर लॅबॉरेटरी म्हटलं की अत्याधुनिक साहित्य असायला पाहिजे, काही नसतं. आहे त्या परिस्थितीत तुम्ही डोळसपणे बघा, तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि त्या शेतात त्यांनी वाटाण्याचं प्लांट लावलं आणि त्याच्यावरती प्रयोग केले. तर त्यांनी काय केलं, काय काय प्रयोग केले, कोणकोणत्या जातीचे प्लांट घेतले, क्रॉसिंग कधी करायचं, पॉलिनेशन कधी करायचं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी रेकॉर्ड करून ठेवल्या आणि म्हणून तो सक्सेस झाला. सो मेंटेन अप टू डेट रेकॉर्ड. नंबर 3, आता बघा आपल्या आसपास भरपूर गोष्टी असतात आणि आपण काय करतो, एका वेळी अनेक गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो किंवा विचार करत असतो आणि मग ही पण व्यवस्थित होत नाही आणि ही पण व्यवस्थित होत नाही. असं न करता मेंडेलनी काय केलं, एका वेळी एकाच गुणधर्माचा अभ्यास केला, एकाच गुणधर्माला फोकस केलं आणि जेणेकरून त्याचा सक्सेस रेट वाढला. सो ही स्टडीड ओनली वन कॅरेक्टर ॲट अ टाईम. एका वेळी केवळ आणि केवळ त्याने एकाच गुणधर्माचा अभ्यास केला. हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यामुळं त्याला मिळालेले जे रिझल्ट होते हे अतिशय चांगले होते. बिकॉज ही फोकस्ड ऑन ओनली वन कॅरेक्टर. नेक्स्ट, त्याने जे प्रयोगासाठी सुरुवात केली, नेहमी मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असतो किंवा आपल्यालाही माहीत आहे, ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी चांगलं मोठं करिअर घडवायचं आहे त्याचं बेसिक चांगलं असलं पाहिजे, प्युरिटी असली पाहिजे, शुद्धतेपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि मेंडेलनंही असंच केलं की जो काय प्रयोग केला त्यासाठी जे त्याने पॅरेंट्स वापरले ते शुद्ध स्वरूपात वापरले. म्हणजे प्युअर टॉल, प्युअर डॉर्फ, प्युअर ग्रीन,
अशा पद्धतीची वैशिष्ट्ये घेतली, प्युरिटी घेतली. सो स्टार्ट्स एक्सपेरिमेंट फ्रॉम प्युअर पॅरेंट. स्टार्ट एक्सपेरिमेंट फ्रॉम प्युअर पॅरेंट. जर पॅरेंटच शुद्ध असतील तर मिळणारे रिझल्ट हे अतिशय अचूक मिळतात, प्युरिटी मेंटेन होते. आणि मग त्याने मात्र हे प्रयोग पुढं नंतर त्याने हायब्रिडायझेशन केलं, वेगवेगळे क्रॉसेस केले, पण सुरुवातीला जे पॅरेंट्स वापरले ते मात्र प्युअर वापरले. देन आता प्रश्न येतो, एवढं सगळं केल्यानंतर कन्क्लुजन ज्याला आपण रिझल्ट म्हणतो, आणि हा रिझल्ट मात्र त्यांनी रेशोच्या स्वरूपात दिला. थोडासा स्टॅटिस्टिकल डाटा आणला की जेणेकरून ॲक्युरसी येईल, आणि म्हणून तो सक्सेस झाला. सो गिव्ज रिझल्ट इन द फॉर्म ऑफ रेशोज. सो गिव्ज रिझल्ट्स इन द फॉर्म ऑफ रेशोज. रेशोच्या स्वरूपात त्यांनी रिझल्ट दिला. म्हणजे जसं की मोनोहायब्रिड क्रॉस असेल तर त्याचा रिझल्ट असतो 3:1. कसा येतो हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे विथ एक्झाम्पल. डायब्रिड क्रॉस असेल तर त्याचा रिझल्ट त्यांनी काढलेला आहे 9:2, 3:2, 3:1. हे त्यांनी रेशोच्या स्वरूपात रिझल्ट्स मानले, कारण इथं जे ऑफस्प्रिंग असतात ते 4 असतात. जनरेशनमध्ये 4 नवीन ऑफस्प्रिंग तयार होतात, इथं ते 16 तयार होत असतात. मग 16चं प्रपोर्शन कसं आहे, ह्या 4चं प्रपोर्शन कसं आहे, हे त्यांनी रेशोमध्ये मांडलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कारणाने मेंडेल सक्सेस झाला. काय काय सक्सेस रिझन्स आहेत बघा. सिलेक्शन ऑफ पी प्लांट वॉज परफेक्ट. मेंटेन अप टू डेट रेकॉर्ड खूप महत्त्वाचं आहे. स्टडीड ओनली वन कॅरेक्टर ॲट अ टाईम, एका वेळी एकाच गुणधर्माचा अभ्यास केला. स्टार्ट एक्सपेरिमेंट फ्रॉम द प्युअर पॅरेंट, शुद्धतेपासून सुरुवात केली. गिव्ज रिझल्ट्स इन दी फॉर्म ऑफ रेशोज, जे काय रिझल्ट मिळाले ते रेशोच्या स्वरूपात मिळाले, गुणोत्तराच्या स्वरूपात मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे डिवोशन होतं, त्याला जो आंतरिक प्रेरणा होती की ह्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन शोध लावायचा आहे, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि ह्या सगळ्या कारणांच्यामुळं मेंडेल सक्सेस झाला. आणि पी प्लांट हे त्याचं जगभरामध्ये गेलं की जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. या सगळ्या कारणाने मेंडेलला सक्सेस व्हायला मदत मिळाली. बघा, आपण मेंडेल सांगितलं फादर ऑफ जेनेटिक्स आहे. त्यांनी प्लांट एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलं ते पी प्लांट. तेच का सिलेक्ट केलं त्याची सगळी कारणं बघितली. त्याच्यात 7 कोणकोणत्या विरुद्ध गुणधर्माच्या जोड्या आहेत हेही आपण बघितलं. आणि तो सक्सेस का झाला याचीही अनेक कारणं बघितली. तर इथंपर्यंत हा जो पार्ट बघितला तो सक्सेस ऑफ मेंडेल होता. आता याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात मेंडेलनी जी जेनेटिक्सची जी काही टर्मिनॉलॉजी वापरली होती ती टर्मिनॉलॉजी आणि मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स हा या टॉपिकचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तो आपण बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.